विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था शिखर संघटना द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या गेली 45 वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बौद्ध धम्माचे लोण पोहोचवलंय, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन। 10 जुलै आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं संपूर्ण जगभर वर्षावंताच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर जिथं जिथं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, बौद्ध वस्ती आहेत, बुद्धविहार आहेत, त्या ठिकाणी या वर्षावंताच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपल्या या लोकमान्य नगरमध्ये गेले अनेक वर्ष आपण अथकपणे या वर्षावंताचा कार्यक्रम अखंडितपणे राबवत आहात। आपल्या सर्वांचं प्रथमतः हार्दिक हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डीएम आचार्य गुरुजी, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचे हेडक्वार्टरचे सचिव आहेत, त्याचप्रमाणे शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, शील संपन्न श्रद्धा संपन्न सर्व माता भगिनी बांधवांनो, सर्व केंद्रीय शिक्षक चव्हाण गुरुजी आणि सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम करतो। पावसाचं वातावरण असताना वेळेवरती आपण सर्वजण सर्व उपस्थित झालेला मी खरोखर मनपूर्वक केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आणि अतिशय महत्वाचा विषय, विश्वगुरु तथागत भगवान गुरु, जी आषाढी पौर्णिमा गेली, त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात। मग काही लोकांनी त्याचा वेगवेगळा अर्थ लावला आपल्या सोयीप्रमाणे, काही लोकांनी अर्थ लावला आई वडील हे गुरु आहेत। ठीक आहे, आई वडील गुरु आहेत, ते आपले गुरु आहेत, विश्वाचे नाही। माझे आई वडील माझे गुरु आहेत, तुमचे नाही। तुमचे आई वडील तुमचे गुरु आहेत, माझे नाही। काही लोकांनी अर्थ लावला शिक्षकांना फुल द्यायचं, शिक्षक हे गुरु आहेत। ठीक आहे, शिक्षक गुरु आहेत, हे त्या व्यक्तीचे गुरु आहेत, सर्वांचे नाहीत आणि जगाचे तर नाहीच नाही।
मग या जगाचं गुरु कोण आहे? त्या मानव जातीला ज्याने दिशा आणि दिग्दर्शन केलं, मानवी नीतिमूल्य शिकवली, मार्गदर्शन केलं, ते तथागत भगवान बुद्ध या विश्वाचे गुरु आहे. पंचवर्गीय भिक्षूंना पहिला उपदेश करताना पहिल्या दिवशी आषाढ पौर्णिमेला तथागतांनी विशुद्धी मार्ग सांगितला. विशुद्धी मार्ग म्हणजे विशुद्ध, निष्कलंक, तर्कशुद्ध आणि मानवी जीवन मार्ग. विशुद्ध मार्गामध्ये विशुद्धी मार्गाचे 3 भाग पडतात: शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार. माणूस शिलानं परिपूर्ण पाहिजे. शील म्हणजे आपल्या जीवनाचं फाउंडेशन आहे, पाया आहे. इमारतीचा पाया मजबूत असेल तर वरती इमारत मजबूत. शील हा जीवनाचा पाया आहे. शील म्हणजे नीतिमत्ता, शील म्हणजे पापभीरुता, शील म्हणजे वाईट गोष्टी करण्यामध्ये कमीपणा वाटणे आणि चांगल्या गोष्टी बिनधास्त. आपलं काम उलट आहे. आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यामध्ये कमीपणा वाटतो आणि वाईट गोष्टी बिनधास्त. समजा विहारामध्ये 7 वाजताच टाइम दिला तर 5 जरी लोक आले तर विहारात वंदन सुरू व्हायला पाहिजे. ती होत नाही. वाट बघतात, या खिडकीतून बघ, त्या दरवाज्यातून बघ, लोकांना समजतच नाही, वेळेचं महत्वच नाही. आल्यानंतर त्यांनी सूचना खूप सुंदर सांगितलं की बाबा मोबाईल सायलेन्स मोडवर ठेवा. विहारात मोबाईल उचलायचाच नाही. तिथं जसं चप्पल काढतो ना आपण, बूट काढतो, तसं दारातच मोबाईल सायलेन्स मोडवरती ठेवा. हा जो झोन आहे सायलेन्स झोन, व्यर्थ बडबड करायची नाही. घरच्या गोष्टी, काल काय खाल्लं आणि कुठे गेलो होतो, कोणती भाजी केली होती, काय आता कोणती भाजी केली तर काय अर्थ आहे? केली होती, खाल्ली, संपलं. काही गरज आहे का त्याची चर्चा करायची? म्हणजे व्यर्थ जी काही चर्चा आहे ना, आपण खूप ती व्यर्थ चर्चा आपण ती विहारात होता का? आणि कधी होईल? ज्या वेळेला आपण तो झोन निर्माण करू. मैत्री, करुणा, मुदिता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती याचे तरंग निर्माण झाले पाहिजे. जसं आपला मोबाईल कुठं चालतो जिथं टावर आहे, म्हणजे तो झोन रेंज आहे, रेंजच्या बाहेर गेल्यानंतर मोबाईल चालत. तसं या झोन मध्ये फक्त मैत्री, करुणा, मुदिता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती याचेच तरंग निर्माण झाले पाहिजेत. राग, लोभ, द्वेष, मीपणा, अहमपणा हे निर्माण होता कामा नये. मग आलेला माणूस या तरंगामध्ये, या झोन मध्ये तो कव्हर होईल आणि मग त्याला वाटेल की नाही आपण नेहमी आलं पाहिजे. तर तथागतांनी या मानव जातीला पंचशील दिलाय. पंचशील म्हणजे माणूस मोजण्याचा मापदंड. हा माणूस किती चांगला आहे. एखादा माणूस 3-3 वेळा नमाज पढेल, मंदिरात जाईल किंवा बुद्धविहारात जाईल, वंदना सगळी मुखद्दत असेल, पण तो जर खोटं बोलत असेल, तो जर जीवित करत असेल, तो जर व्यासन करत असेल, तर त्या व्यक्तीला कोणतरी चांगला माणूस म्हणेल का?
चांगला माणूस म्हणण्यासाठी त्या व्यक्तीनं पंचशीलाचं पालन केलं पाहिजे. पंचशील म्हणजे माणूस मोजण्याचा मोजपट्टी आहे, मापदंड. आणि ती जगाच्या पाठीवरती भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मानव जातीला पंचशील सांगितलं. शिलाचार, सदाचार, आपण दुसऱ्याची कसं वागायचं, ज्याला बौद्ध धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य म्हणजे उदात्त, अष्टांगिक म्हणजे 8 अंगाने परिपूर्ण असा जीवन मार्ग, ज्याला मध्यम मार्ग म्हणतात, ज्याला गोल्डन वे ऑफ लाईफ म्हणतात, जीवनाचा सुवर्ण मध्य म्हणतात. असा जीवन मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, कुशल चित्ताची एकाग्रता, हा जीवन मार्ग आहे सदाचाराचा. 4 लोकांमध्ये बसल्यानंतर आपण सम्यक वाचेचा सदुपयोग केला पाहिजे. पुढे सद्गुणाचार सांगितला. विशुद्धी मार्गामध्ये सद्गुणाचार. आपल्याकडे सद्गुण काय असले पाहिजे, तर ते सद्गुण आहेत 10. दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री, करुणा, मुदिता. त्या 10 पारमिता आहेत. दान सत्पात्री द्या, योग्य ठिकाणी दान द्या. दान दिल्यानंतर मनाला समाधान वाटलं पाहिजे. दान दिल्यानंतर भिक्षू आपल्याला आशीर्वाद देतात. काय गाथेमध्ये काय म्हटलेलं आहे, दानं ददंतु सद्धाय, शीलं रक्षन्तु सपना, भावना वीरता होती, गच्छन्तु देवता गणा. दान देत असताना शिलावरती अधिष्ठित पाहिजे, नाही तर कुठूनही जमा करून आणाल 2 नंबरचं दान. लोकांना फसवून, गुंडगिरी करून, दारूचा धंदा करून, विषाचा व्यापार करून ते आलेलं दान इथं फलदायी होत नाही. म्हणून शिलावर अधिष्ठित व्यक्तीचं दान ते खऱ्या अर्थानं फलदायी होत आहे, सत्पात्री दान होत आहे. आणि मग योग्य ठिकाणी दान दिल्यामुळे काय होतंय, आपलं आयुष्य वाढतंय. का दान द्यायचं आहे, कसं आयुष्य वाढतंय, या विहाराला जर आपण काही दान दिलं तर लांबूनच बघितल्यानंतर जवळ आल्यानंतर तुमच्या मनात मन प्रफुल्लित होईल. या विहाराला मी हे दान, मन प्रफुल्लित होईल. मन प्रफुल्लित झालं, इंद्रिय प्रफुल्लित होईल. इंद्रिय प्रफुल्लित झाले, आयुष्य वाढेल. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण जे दान करतोय फक्त बाबा दिखाव्यासाठी नाही. दानाचे 3 प्रकार आहेत, उच्च दान, मध्यम दान आणि कनिष्ठ. नेहमी उच्च दान करा. हे जे धम्मदान देतो आपण म्हणजे ज्ञानाचं दान, कोणाला तरी समजावून 3-3 वेळा बोलून चला तरी एकदा विहारात, चला तरी एकदा विहारात. ते 10 लोकांना सांगितलं, त्याच्यातला एक माणूस जरी आला आणि त्याच्या जीवनाचं परिवर्तन झालं तर तुमचं दान, ज्ञानदान जे आहे ना, धम्मदान जे आहे ना, ते लाख मोलाचं ठरेल. त्याच्या जीवनाला कलाटणी देणारं ठरेल. एखादा अंधश्रद्धेत, एखादा व्यसनामध्ये आहे, अशा व्यक्तीला जर परिवर्तन केलं, हे सर्वश्रेष्ठ दान. म्हणून सपदानं धम्मदानं जनाती. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कुठलं आहे, तर धम्मदान. नंतर श्रेष्ठ दान कुठलं आहे, शिक्षण. शिक्षणाला मदत करा. मुलांना अडी अडचणीला, नातेवाईकात, समाजामध्ये मदत करा.
होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करा, प्रोत्साहन मिळेल. तुम्ही करताय ते कार्यक्रम, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. रक्तदान करा. कोणाला मेडिकल औषधासाठी खरोखर गरज असेल त्याला मदत करा. लग्नात मदत नाही केली तरी चालेल, काय बिघडत नाही, लग्नात नाही दिले पैसे. परंतु औषधोपचारासाठी आजारपणामध्ये मदत करा. त्याला भेटायला जा दवाखान्यात आणि त्याला उभारी देण्याचं काम करा. कारण इच्छाशक्ती, विल पॉवर ही खूप महत्वाची. बघा सगळे डॉक्टर काय सांगतात, आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत, तर त्यांची इच्छाशक्ती, ते किती प्रतिसाद देतात औषधाला, हे महत्वाचं. म्हणजे विल पॉवर काय ते इच्छाशक्ती. मग दवाखान्यात गेल्यानंतर व्यर्थ बडबड करू नका. म्हणजे अरे बाबा त्या आमच्या नातेवाईकाचा असाच आजार झाला आणि 3 महिन्यात गेला ना तो, म्हणजे हाय खचला माणूस. हे करायचं, त्याला उभारी देण्याचं काम करा. अरे काय नाही, होऊन जाईल. खूप आपले प्रयत्न चालू आहे. हा दवाखाना पण चांगला आहे, डॉक्टर चांगले, आपण भेटू डॉक्टरांना, व्यवस्थित होऊन जा. ही तुमची जी काही त्याची विल पॉवर वाढवण्याचं काम करतं, हे दान आहे. हे त्याला दिलेलं तुम्ही दान आहे. आणि म्हणून या पद्धतीनं शिलाचार, सदाचार, सद्गुणाचार. दुसरा भाग आहे हा धम्म मार्ग, बौद्ध धम्म हा तर्कशुद्ध आहे, विचारावरती अधिष्ठित आहे, मनाच्या मांगल्यावर बुद्धीच्या कसोटीवरती आधारित. त्यामुळे कोणी अज्ञान अंधश्रद्धेत असेल, देव देवता करत असेल, मोहीम काढून त्यांच्या घरातले देव काढू नका. उगाच रिकामा झालेलं काम. घरातले देव काढले ते म्हणते बरं झालं, जुनेच झाले होते, आम्ही नवीन आणतो. मग काय करायचं? त्याच्या डोक्यातले देव काढा, त्याच्या मनातले देव काढा. मनातले देव काढले, तो घरातले देव देवाला स्वतःच जाऊन काढून टाकले. तुम्हाला काढण्याची आवश्यकता आहे. जोर जबरदस्ती बौद्ध धर्मामध्ये नाही. म्हणून तर्कावर आधारित आहे बौद्ध धर्म, विज्ञानावर आधारित. आणि तिसरा आहे हा मानवी जीवन मार्ग. एका माणसानं समस्त मानव जातीसाठी सांगितलेला जीवन मार्ग आहे, म्हणून मानवी जीवन मार्ग. म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की बाबा आपल्याला बौद्ध धर्मातली खूप मोठमोठी सिद्धांत, कर्म सिद्धांत, प्रतित्य समुत्पाद, अनित्य, अनात्म, दुःख, खूप मोठमोठे सिद्धांत. जर ते नाही समजले, टेन्शन घेऊ नका. ते सिद्धांत समजावून सांगायला आपल्याकडे पण मोठमोठे वकील आहे, बॅरिस्टर आहे. सरोदे गुरुजी, पुढच्या रविवारी काय ज्ञानोबा कांबळे आहेत, वानखडे साहेब आहेत, हे आचार्य गुरुजी आहेत, खूप सारे लोक, महिला पण. सिद्धांत नाही समजला एक वेळ चालेल, आपल्याला इतकं समजलं पाहिजे की धम्म म्हणजे काय. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. ज्याला या कला अवगत झाली त्याचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं आहे. आपण बसमध्ये बसलो, कोकणात जायचं आहे, वळण अडवळणाचे रस्ते आहेत, समोरची ट्रक आता आपल्याच अंगावर येईल असं वाटतंय आपल्याला, पण तो ड्रायव्हर इतक्या कुशलतेनं बस चालवतो की योग्य स्थळी नेऊन आपल्याला पोहोचतो. त्या बसमध्ये डॉक्टर बसलेले, वकील बसलेले, प्राध्यापक बसलेले. त्यांना जर म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन खूप टाकत देत आहे, थोडीशी बस चालवा बरं. बस चालवणं ही कला डॉक्टरला अवगत नाही, त्यामुळं तो चालू शकत नाही. आगाऊपणा केला तर ऍक्सिडेंट ठरलेला. त्या बसमध्ये बसलेल्या वकिलाला म्हटलं, वकील साहेब तुम्ही कोर्टात खूप पोपटासारखं बोलता, थोडीशी बस चालवा. बस चालवणं ही कला वकिलाला अवगत नाही, त्यामुळं तो चालू शकत नाही.
तशी बस चालवणं ही कला आहे आणि त्या बसचा ड्रायव्हर फक्त मॅट्रिक शिकलेला आहे. बस चालवणं जशी कला आहे तसं जीवन जगणं ही कला आहे. ज्याला ही कला समजली त्या म्हाताऱ्या माणसाला जरी विचारलं, बाबा काय चाललंय, कसं काय, बरं आहे ना, एकदम मजेत आहे बाबा, आनंदात आहे, सकारात्मक दृष्टी. ती ज्याला ही कला समजलेली नाही जीवन जगण्याची, जीवन हे अनमोल आहे, अमूल्य आहे, ती ज्याला समजलेलं नाही त्या म्हाताऱ्या माणसाला जर विचारलं, बाबा काय चाललंय, काय चालायचंय बाबा, एक एक दिवस ढकलायचं काम चाललंय, त्याला जीवन जगण्याची कला अवगत झालेली नाही. आणि म्हणून धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. धम्म म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या नात्यानं, सौजन्यानं आणि प्रेमानं कसं वागावं हे सांगणारं तत्वज्ञान. पुन्हा सांगतो, सिद्धांत नाही लक्षात राहिला तरी चालेल, एवढ्या 2 ओळी लक्षात ठेवा. धम्म म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाला, दुसरं माणूस कोणी पण असेल, आपली पत्नी असेल, पती असेल, सासू असेल, सासरा असेल, सून असेल, एका माणसानं दुसऱ्या माणसाला माणुसकीच्या नात्यानं, प्रेमानं आणि सौजन्यानं कसं वागायचं हे सांगणारं तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म. आम्ही प्रेमानं वागतो, आम्ही माणुसकीनं वागतो, पण कुठं इथं विहारात आला नाही, लय माणूस इथं आल्यावर वाकून जय भीम करणार, कोणी जय भीम जय भीम, वाकून जय भीम करणार, बोलताना हसूनच बोलणार, काय करू, तब्येत वगैरे बरी, किती प्रेम, किती माणूस. आणि तोच माणूस, तीच बाई घरी गेले तर लगेच आचरणामध्ये बदल, मग घरी गेले तर मग लगेच काय झालं समजत नाही का. घरचे लोक विचार करतात हे शिकायला गेले होते का. जी विनय, नम्रता, शिष्टाचार, सदाचार हे शिकलो, याचा आचरण करून घरी. इथं जे बोलतोय प्रेमानं, एक माझे मित्र आहेत वांचर, त्यांच्या पत्नीचं नाव आहे ना प्रभा, ते आपल्या पत्नीला हाक मारतात, आपल्यासाठी सगळ्यांसाठी, ते आपल्या पत्नीला हाक मारतात, प्रभा, हो प्रभा. मी म्हटलो 10 कामात किती बाय टाकून येईल. हा दुसरा माणूस आहे, आता पत्नीला हाक मार, बघे जवळ असलेली बाईला आपल्यासाठी सांगतो, महिलांसाठी तुम्हाला खूप काम आहे. घरात एकत्र कुटुंब असेल तर सासू, सासरा, नणंद, खूप सगळे लोक तुम्हाला काम सांगतात. आणि तितक्यात जर पतीनं काम सांगितलं, नवऱ्यानं काम सांगितलं तर आपला सहनशीलतेचा आणतो, अख्ख्या घराचा राग आहे ना त्या माणसावरती काढल्या जातो. नवऱ्यानं काम सांगितलं तर बाई एवढी ओरडते, काय चाललं समजत नाही का, मी काय करते ते दिसत नाही का. बोलायला किती त्रास होतोय, ऐकायला किती त्रास होतोय. जीवन जगण्याची कला ही आहे. किती कामं सांगितले, पतीनं सांगितलं, कोणी फक्त एवढंच बोला, आले ह प्रेम आहे, आले ह आत्ता आले, आत्ता आले म्हणा आणि 10 मिनिटांना जा, काही फरक पडत नाही. ही आहे जीवन जगण्याची कला. आणि ही जीवन जगण्याची कला भगवान बुद्धांनी मानवी जीवनाला, समस्त मानव जातीला हा शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार दिला. म्हणून तथागत भगवान बुद्ध हे नैतिक दृष्टीने संपूर्ण मानव जातीचे गुरु आहेत. संपूर्ण मानव. नंबर 2 चा पॉइंट सांग, भगवान बुद्ध विश्वगुरु कसे. जगामध्ये
असं सांगितलं जाते की तत्वज्ञानाची मांडणी ग्रीक तत्ववेत्यांनी केली. ते ग्रीक तत्ववेत्ता पहिला सॉक्रेटिस, इसवी सन पूर्व 4 शतक. सॉक्रेटिसचा शिष्य आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलचा शिष्य आहे प्लेटो. प्लेटोचा शिष्य आहे अलेक्झांडर. या ग्रीक तत्ववेत्यांनी काय मांडणी केली? एकी एक, दुरकी दोन, तिरकी तीन ही तत्वज्ञानाची मांडणी केली इसवी सन पूर्व 4 शतक. अरे भगवान बुद्धांनी तीच तत्वज्ञानाची मांडणी इसवी सन पूर्व 5व्या शतकात केली. काय सांगितलं भगवान बुद्धांनी? समस्त मानव जातीला जो शिलाचाराचा मार्ग दिला, नीतिमत्तेचा मार्ग दिला, ते शील सांगितले 5. आणि 2500 वर्षानंतरही हजारो अनंत भिक्षू झाले, वैज्ञानिक झाले, विचारवंत झाले. कोणी माईचा लाल पुढे आला नाही जगामध्ये आणि सांगितलं नाही का माणसाला 6 शिलाची गरज आहे किंवा 4 शिलाची गरज आहे. जगामध्ये शिल मानवजातीसाठी 5च. अष्टांगिक मार्ग 8च, 9 नाही, 10, 11 नाही, 8च. पारमिता 10च, 11 नाही किंवा 9 नाही. बोधांग 7च, 8 नाही. आर्य सत्य 4च. इंद्रिय 6च. कोणी वैज्ञानिक जन्माला आलेला नाही की नाही बाबा 7 इंद्रिय आहे, 6च. आणि ही मांडणी भगवान बुद्धांनी 2,500 वर्षापूर्वी केली. आणि म्हणून या सर्व तत्ववेत्यावरती जगामध्ये सर्व तत्ववेत्यांच्या अगोदर 100 वर्ष भगवान बुद्ध झालेले आहेत. आणि जगाचा इतिहास प्रबोधनाचा भगवान बुद्धाच्या जन्मापासून सुरू होतो. जगाचं कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू होते, म्हणजे पहिलं शतक. परंतु जगाच्या प्रबोधनाचा इतिहास भगवान बुद्धाच्या जन्मापासून सुरू होतोय. म्हणून या सर्व तत्ववेत्यावरती भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव. या सर्व तत्ववेत्यांचे गुरु कोण आहे? तथागत भगवान बुद्ध. जगामध्ये जेवढे धर्म संस्थापक झाले, मग येशू ख्रिस्त असतील, मोहम्मद पैगंबर असतील, अन्य कोणी असतील, येशू ख्रिस्ताच्या 600 वर्ष अगोदर भगवान बुद्ध झाले. मोहम्मद पैगंबराच्या 1100 वर्ष अगोदर भगवान बुद्ध झाले. आणि म्हणून जगातल्या सर्व धर्म संस्थापकाचे जे काही गुरु आहेत ते भगवान बुद्ध आहेत. येशू ख्रिस्तानं सांगितलं की 10 कमिटमेंट, 10 आज्ञा. त्या 10 आज्ञा त्यांना विचारलं कुठे मिळाले? सम्राट अशोकाचे 2 शिलालेख मिळाले होते. त्या शिलालेखामध्ये 10 पारमिता कोरलेल्या आहेत. आणि त्या 10 पारमितापैकी येशू ख्रिस्तानं 6 पारमिता जसे तसे घेतल्या आणि स्वतःच्या 4 टाकल्या. अशा 10 आज्ञा दिल्या, 10 कमांडमेंट. मोहम्मद पैगंबराचं आहे तसं. म्हणजे या धर्म संस्थापकावरती तथागत भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. या धर्म संस्थापकाचे देखील गुरु भगवान बुद्ध आहे. पुढे विज्ञानानं आज इतकी प्रचंड प्रगती केलेली की त्या प्रगतीमुळे जग हे आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे. अमेरिकेमध्ये काय चाललंय ते आपण टीव्हीवरती बघू शकतो.
युरोपमध्ये काय चाललंय, जपानमध्ये काय चाललंय, परंतु हे विज्ञान याची प्रगती करण्यासाठी हजारो लोकांना बलिदान द्यावं लागलं, प्राणाची आहुती द्यावी लागली. सहजासहजी विज्ञान प्रगत झालेलं नाही. 12व्या शतकामध्ये युरोपमध्ये एक माणूस पाणी गरम करत आणि त्या वाफेमुळं जे झाकण ठेवलेलं आहे ते फेकलंय. त्याला वाटलं माझा धक्का लागला असं, त्यानं पुन्हा ते झाकण उचललं आणि त्या पातेल्यावरती ठेवलं. पुन्हा उकळी आली, पुन्हा झाकण फेकले गेले. असं 3 वेळा झालं. 12व्या शतकात तो माणूस जर भारतात असताना काय झालं असतं माहितीये, भूत भूत म्हणून पळाला असता. कारण 12व्या शतकात त्यावेळेला इथले जे मोरके आहे ना आमचे, समजा ज्ञानेश्वर महाराज म्हटले तर बाबा तो काय नाव त्याचं, तो रेडिओवरती आला, रेडिओवर आला. तर मग ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसले, त्या भिंतीलाच आदेश दिला आणि मग भिंत चालायला लागली. असं तत्वज्ञान इथं 12व्या शतकात होतं, म्हणजे ब्राह्मण संघ. तो युरोपमध्ये तो माणूस पाणी उकळत होता आणि झाकण 3 वेळा फेकायचं. त्याने विचार केला याचं कारण काय, झाकण का फेकले जात, आपण बुद्धीला ताणच देत नाही. नाही समजलं लगेच विचारतो कोणला, हे असं का, त्याला ताण दिला का, झाकण का फेकलं गेलंय. आणि याचं संशोधन केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही जी वाफ आहे या वाफेमध्ये ताकद, आणि या वाफेच्या ताकदीमुळं झाकण फेकलं जातं. मग वाफेच्या ताकदीमुळं जर झाकण फेकलं जात असेल तर त्यानं संशोधन केलं आणि वाफेवर चालणारं इंजिन निर्माण केलं. जेम्स वॉट 12व्या शतकामध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला, जेम्स वॉट. तो पाणी उकळीत बसला होता, गरम करत होता. परंतु या जेम्स वॉटच्या या तत्वज्ञानाच्या पाठीमागे विचाराचा जो स्रोत आहे, कारण जेम्स वॉट हा 12व्या शतकात हा कुणाचा आहे, काय सिद्धांत आहे, भगवान बुद्धांचा प्रतित्य समुत्पाद. बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं आणि जेम्स वॉटच्या 1800 वर्षापूर्वी सांगितलं की जगामध्ये आपोआप काही होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. फक्त ते कारण काय वेळेला आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आपल्याला समजत नाही. त्यामुळं त्या व्यक्तीला वाटतंय चमत्कार झाला. आणि म्हणून 1960 साली डॉक्टर अब्राहम कोवर, जे बौद्ध व्यक्ती मूळचे भारतात शिलोंगमध्ये स्थायिक झाले, बौद्ध धम्म स्वीकारला आणि 1860 साली इथं आल्यानंतर भारतातल्या सगळ्या चमत्कार करणाऱ्या बाबांना, बुवांना, अम्मांना, टम्मांना, अंगात येणाऱ्या बाया, माणसं, बाबा, या सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं. 5 लाखाचं बक्षीस होतं त्यावेळेला, आता ते बक्षीस 55 लाखाचं. काय आव्हान केलंय, अरे बाबा मंत्रानं जर माणसं मरत असतील, मंत्रानं जर माणसं मरत असतील तर त्यांना आव्हान केलंय की तळलेला लिज्जत पापड मंत्रशक्तीनं फक्त त्याला तरात घालून दाखवा, 5 लाखाचं बक्षीस. आजपर्यंत कोणी माहिताला अंगात येणारे बाबा, बुवा, आम्हा, टम्मा कोणी हे बक्षीस स्वीकारायला किंवा चॅलेंज स्वीकारायला पुढं आलेलं नाही. बाबा बुवा येतात, हात चलाकी करतात, हवेत हात फिरवतात,
अंगुठी काढतात, हवेत हात फिरवला, चैन काढली, विभूती काढली, फूल काढलं. आमचं म्हणणं आहे या वस्तू जर हवेत असतील तर एक नाही 2-2 हात फिरवा, हवेत 2-2 हात फिरवा. आणि आमच्या या अध्यक्षांना स्कूटर घेऊन द्या, स्कूटर काढून दाखव, तर पूर्ण ठाणा जिल्हाभर फिरायचं. कुठला बाबा हे चॅलेंज स्वीकारायला तयार? स्कूटर ही झब्यामध्ये राहत नाही, ज्या वस्तू झब्यात राहतात ना तेवढ्याच काढते. विभूतीचे खरे, फूल, अंगठी, चैन हे झब्यामध्ये राहत. बाबा सफारी घालत नाही, इनशर्ट करत नाही, झब्बा असतो आगल पडतो. हवेत हात फिरवण्याच्या बहाण्याने तो हाताला झटका देतो. घरी जाऊन प्रयोग करा. सलाईन लावण्याची जी खाली बॉटल आहे ती घरी घेऊन या, नळीचं त्याच्यात पाणी भरा आणि ती बॉटल इथं अडकावा, इथं फक्त ती नळी पाठीमागून वरती करा. आपल्याला सांगितलं जातंय की बाबा हे हिमालयातून आले आणि ते आता जटेतून गंगा काढते. कार्यकारण भाव आपण त्यावेळेला सगळा विसरतो, प्रतीचं चमत्कार, बुद्धी गहाण ठेवतो आणि आपण देखील बाबाच्या डोक्याकडे बघतो, जगाकडे. कशी काय गंगा आहे, स्वच्छ केली का नाही. आपण हे विसरतो की अरे उत्तर भारत हा खाली, आपण दक्षिण भारतात राहतो. दक्षिण भारत हा उंचावर आहे. ते नदीचं पाणी उंचावर कसं जाईल? प्रवाहाच्या दिशेनं खाली वाहत जातं, उत्तराच्या दिशेनं. विसरतोय कार्यकारण भाव. आणि मग बाबा लोक काय करतात? इथं अडकवलेली आहे ती बाटली, आपण डोक्याकडे बघतोय आणि बाबा इथं असं दाबलं का पाणीवर. कार्यकारण भाव विसरतोय आपण, प्रतीचे चमत्कार. आणि म्हणून त्या वैज्ञानिकांनी तो कार्यकारण भाव बघितला. मग इंजिनचा शोध लागला. पुढे 15व्या शतकामध्ये ब्रुनो नावाचा शास्त्रज्ञ झाला, ब्रुनो. आणि त्यानं असं सांगितलं की बाबांनो, पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरते. परंतु त्यावेळेला युरोपमध्ये 15व्या शतकामध्ये धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं होतं का पृथ्वी चपटी आहे आणि ती स्थिर आहे. आता धर्मशास्त्राच्या विरोधात हा बोलतोय ब्रुनो. आणि त्यामुळं त्याला जाहीर चौरस्त्यावरती फाशी देण्यात आलं. लोकांना दहशत बसावी, डोकं चालू नये, आपलं चिकित्सा करू नये, लोकांना दहशत बसावी म्हणून जाहीर फाशी देण्यात आलं. का धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय का पृथ्वी चपटी आहे आणि ती स्थिर आहे. आणि हा ब्रुनो सांगतोय का पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते, त्यामुळं त्याला फाशी देण्यात आली. लोकांमध्ये दहशत बसते. परंतु तरी चिकित्सक लोक निर्माण होतात. 100 वर्षानंतर 16व्या शतकामध्ये कोपर्निकस झाला. विज्ञान सहजासहजी प्रगत झाले, फाशी द्यावं लागलं. कोपर्निकस झाला, त्यानं ते तत्वज्ञान पुढे मांडलं की अरे बाबांनो, पृथ्वी फिरते आणि ती गोल आहे, ती चपटी नाहीये आणि ती स्थिर नाही. पुन्हा कोपर्निकसला देखील जाहीर चौरस्त्यावरती धर्मशास्त्रांनी सभा बोलवली, राजाने सभा बोलवली आणि त्याला सांगितलं की बघ, तू धर्मशास्त्राच्या विरोधात जातोय आणि धर्मशास्त्राच्या विरोधात गेल्यानंतर त्या व्यक्तीला काय दंड आहे? मृत्यूदंड, याशिवाय दुसरा दंड नाही. ब्रुनोला फाशी दिला इथंच. तुला फाशी जायचंय का? आणि जायचं नसल तर सांग भर सभेमध्ये का मी आतापर्यंत जे सांगत होतो पृथ्वी गोल आहे
आणि ती फिरते हे खोटं आहे. धर्मशास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे पृथ्वी चपटी आहे आणि ती स्थिर हे सांग. त्यानं विचार केला, अरे जान बची तो लाखो पाएंगे. आणि मग त्यानं सांगितलं की बाबांनो, मी जे काही सांगत होतो आतापर्यंत की पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते, तसं काही नाहीये. आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे पृथ्वी चपटी आहे आणि ती एका जागेवरती स्थिर. बसताना तो हळूच म्हटला, मी किती जरी म्हटलो पृथ्वी फिरत नाही तर ती फिरायची थांबणार आहे का? माझ्यामुळे थोडी पृथ्वी फिरते. मी नाही म्हटलो ती फिरायची थांबणार आहे का? नाही, फिरत राहील. बसला काय तरी त्याला नजर कैदेत ठेवलं. नजर कैदेत त्याने ग्रंथ लिहिला आणि त्याच्यावरती 18व्या शतकामध्ये गॅलिलिओनं संशोधन केलं. आणि गॅलिलिओनं संशोधन करून दुर्बिणीचा शोध लावला आणि मग सांगितलं की बाबांनो, हे बघा, त्या दुर्बिणीतून बघा पृथ्वी फिरते, हे ग्रह तारे फिरतायत आणि पृथ्वी गोल आहे. म्हटलं ती दुर्बीण आम्हाला बघायची नाही, ते चेटूक आहे. चेटूक आहे म्हटलं, ते बघायचं नाही आम्हाला. भगवान बुद्धांना देखील विरोधक हेच म्हणत होते की बुद्ध चेटूक करतात. जो माणूस त्यांच्याकडे गेला ना तो बदलतोय. बुद्ध चेटूक करतात, जादू करतात त्या माणसावरती. आम्ही म्हणतो हो, बुद्धाकडे जादू होत, पण तू जादू ती शब्दाची होती. शब्दानं पेटतात घरं आणि दारं आणि शब्दांना जिंकता येतात राज्याचे राज. बुद्धाकडे जादू होती शब्दाची आणि त्यामुळं एक व्यक्ती शिव्या देत आला. 500 भिक्षू संघात बसलेले ते बुद्ध, राजे महाराजे बसलेले. तो व्यक्ती शिव्या देत आला, लाखोची शिव्या वाहिल्या. आता एक शिवी काय माणूस डबल देत नाही. शिवेचा स्टॉक असतोय ना, तो संपला की परत डबल नाही शिवी देत ना. त्याचा शिवेचा स्टॉक संपला, थरथर कापायला लागला, तोंडाला कोरड पडली आणि मग शांतपणे भगवान बुद्धांनी सांगितलं, खूप थकलात तुम्ही, बसा. अरे मी याला शिव्या देतोय, अरे हा मला म्हणतो थकलाय तुम्ही, बसा. बसायला सांगतो. तो थकलाच होता खरोखर, बसला. मग बुद्धांनी सांगितलं, कोरड पडली त्यांना, पाणी द्या. पाणी दिलं. मला कोरड पडली, यांना कसं काय कळलं? मी शिव्या देतोय ना, मला पाणी देतो. आपल्यासारखं म्हणलं तर मरलं तर मरू दे, लय शिवाय दिल्या त्याने. आपले संकल्प असेच असतात. मला पाणी देतोय, पाणीच प्यायला, शांत झाला. आणि मग तथागतांनी विचारलं, आपण कधीतरी राजे महाराजे श्रेष्ठी सावकार यांना कधीतरी प्रेझेंट पाठवताय, भेट पाठवताय? म्हटलं मग दरवर्षी पाठवतो. आणि त्या राजानं जर तुमच्या भेटीचा स्वीकार केला नाही तर काय होईल? म्हणजे माझे नौकर प्रामाणिक आहे, ती भेट माझ्याकडे घेऊन येतात. तथागतांनी सांगितलं, तसंच इथं समजा, तुम्ही दिलेली भेट मी स्वीकारलेली नाही. खजील झाला, मान खाली गेली, उठला, दोन्ही हात जोडले तथागतांना, पंचांग प्रणाम केला, वंदन केलं आणि सांगितलं की तथागत, आजपासून आपला मी शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करा. शिव्या देत आलेला माणूस परत जाताना मात्र बुद्धाचा शिष्य होऊन परत जातोय. ही शब्दाची जादू तथागत भगवान ही जादू, हे बोलण्याची कला आहे. या ठिकाणी आज कोणी आला नाही, खूप मेहनतीने तुम्ही कार्यक्रम आला नाही. उद्या तो दिसला का आपल्या डोक्यात फिट बसलेला असते कॉम्प्युटर मध्ये, हा आलेला नव्हता. मार्केटला इकडे तिकडे भेटला का तो आलेला नाही, तो माणूस घाबरतो.
तुम्हाला बघितलं अध्यक्ष सेक्रेटरी प्रमुख पदाधिकारी अरे समोरून आले आता काहीतरी विचार मग तो स्वतःच येतो आपलं साहेब जय भीम आपल्या डोक्यात राग असतो आपण म्हणतो हा जय भीम जय भीम त्याच्या जय भीमला जय भीम असं उत्तर देणं आणि हा जय भीम याच्यात फरक आहे ना मग आपण विचारतो लगेच काल का आला नाही हो जर निघालो होतो पण पाहुणे आले होतो आमच्याकडे पाहुणे काही नसतात आम्हाला काही घरदार नाही काय आम्ही काय घरदार सोडलंय का आणि एवढी फायरिंग देतोय ना तर त्याच्याबरोबर कोणी त्याचे नातेवाईक असतील पत्नी असत तो इथं जरी व्यारत असला येत असला तो अधिकारी असत कोणी अधिकारी असू शकतात प्रेमानं बोला आता तुम्हाला काय विचारायचंय काल का आला नाही असे एवढं आहे त्याला विचारा जय भीम तर जय भीम अरे वा काल का आला नाही ते गायकवाड गुरुजी विचारत होते हो तुम्हाला तब्येत बरी नाही का घरी काय प्रॉब्लेम आहे का किती बरं वाटेल त्याला अरे मला घरची चौकशी करतात ही शब्दाची जादू तुम्हाला विचारायचंय तेच काल का आला नाही वेगळ्या मार्गाने विचार ही कला आहे जीवन जगण्याची या पद्धतीनं आपण आणि म्हणून हे जेवढे काही संशोधक झाले शास्त्रज्ञ झाले जेम्स वॉट ब्रुनो कोपर्निकस गॅलिलिओ आणि पुढे अनेक संशोधक जेवढे काही झाले या संशोधकाचे या शास्त्रज्ञांचे गुरु तथागत भगवान बुद्ध आहे म्हणून बुद्ध हे जगातले पहिले शास्त्रज्ञ जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण आहे बुद्ध आहे मेडिकल सायन्स जे काही आयुर्वेदिक शास्त्र आज डेव्हलप झालं डॉक्टर माणूस मृत घोषित करण्यासाठी काय करतोय एवढी डॉक्टर काय करतोय डॉक्टर आल्यानंतर पहिली नाडी बघणार जर नाडी बंद पडलेली असेल हार्ट बघणार स्टेथोस्कोप लावतो आणि नंतर काय बघणार इथं डोक्याला हात लावणार उष्णता ऊर्जा हे काय आहे भगवान बुद्धांनी सांगितलं माणूस हा 4 घटकाचा बनलेला आहे ते 4 घटक म्हणजे पृथ्वी आप म्हणजे वायू तेज पृथ्वी आप म्हणजे पाणी वायू आणि तेज मग डॉक्टर काय बघतोय पृथ्वी म्हणजे घन पदार्थ शरीर हे तिथं आहे त्या व्यक्तीचं कलेवर किंवा मृत किंवा दुखदुखीचे काय डॉक्टर काय बघतोय नाडी बघितली म्हणजे आप द्रव पदार्थ आहे का नाहीये स्टेथोस्कोप हवा आहे का नाहीये उष्णता आहे का माणूस पायाकडून थंड होत जातो नाहीतर विहारात जात आहे म्हणून कोणीतरी बोलवी तुम्हाला तर माणूस मेलाय का काय बाबा बघा आणि तुम्ही पायच बघणार अरे थंड झाला गेला आता 2 तास झाले डोकं बघायचंय डोकं सगळ्यात शेवटी थंड होतंय मग भगवान बुद्धांनी जे 4 घटक सांगितले तेच डॉक्टर बघतात बुद्धांनी सांगितलं आत्मा नावाची वस्तू या शरीरामध्ये नाहीये कुठल्या तरी डॉक्टरनं रिपोर्ट दिलाय का याच्या आत्म्याला ताप आला होता म्हणून हा मेला लिव्हर खराब झाले आतडं खराब झालं ब्रेन हॅमरेज झालं अटॅक आला असे रिपोर्ट देतात की बाबा याचा आत्मा खराब झाला म्हणून हा मेला असा रिपोर्ट दिलाय काय म्हणजे 2500 वर्षापूर्वी त्या मेडिकल सायन्सचे जे काही गुरु आहेत ते भगवान बुद्ध आहे आणि म्हणून भगवान बुद्धांना वैशेष गुरु असे एक नाव आपले जेवढे काही लेणे आहे वैशेष गुरु आपले जेवढे काही लेणे आहे त्या लेण्याच्या समोर एक टाका असते पाण्याचं आणि दुसरं त्याच्या बाजूला एक उकळ असतंय जडीबुटी कुंटण्यात आहे
प्रत्येक भिक्षूला या आयुर्वेदिक शास्त्राचं ज्ञान होतं आणि म्हणून ही कला जी विकसित केली आयुर्वेदिक शास्त्राची, मेडिकल सायन्स जे विकसित झालंय ते भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानावर. जसे भगवान बुद्ध मेडिकल सायन्सचे गुरु आहेत तसे ते मानसोपचार तज्ञांचे गुरु आहेत. बुद्ध हे सगळ्यात मोठे डॉक्टर होते, मानसोपचार तज्ञ. आणि म्हणून ती मूल घेऊन जाणारी बाई, मूल मेलेलं पदाचार, अरे किसा गौतमी ना, किसा गौतमी, तिची अवस्था जितकी दयनीय झालेली होती ती प्रत्येक माणसाला दाखवते ती माझ्या मुलाला जिवंत. बुद्धाने ओळखलं हिची मनस्थिती ठीक नाही. बुद्ध तिला उपदेश देत बसले नाही का बाई असं तर होतच राहतंय, प्रत्येक माणूस जन्माला आलेला मरतच राहतोय, असं आहे तसं काही बोललेले नाही. बुद्धाने सांगितलं मी तुझ्या मुलाला जिवंत करतो. आज फक्त एकच आहे की गावात जाऊन 7 घरातून 7 मुठी मोहरी घेऊन ये, समजा तांदूळ घेऊन ये, परंतु त्या घरात कोणी मेलेलं नाही पाहिजे. ही गेली, हिला बरं वाटतं माझं मूल जिवंत होईल. आणि गेल्यानंतर मोहरी मागते, मूठभर काय पाठीभर द्यायला तयार. तर तिनं विचारलं तुमच्या घरात कोण मेलेलं तर नाही ना? म्हटलं हो, आता वर्षभरापूर्वी आई वारली, कोणाचे वडील वारले, कोणाचा भाऊ वारला, कोणाचा काका वारला, अख्खं गाव फिरली आणि मग रिकाम्या हाताने परत आहे. आल्यानंतर बुद्धानं तिला काही विचारलं नाही काय झालं. आल्यानंतर तिनं वंदन केलं, मुलाला दफन केलं, बुद्धाला वंदन केलं आणि सांगितलं आजपासून कायमस्वरूपी मला उपासिका म्हणून स्वीकार करा. तिला कळलं का मृत्यू हा अटल. हातभर लांबलचक तत्वज्ञान सांगत बसले नाही बुद्ध. हे बुद्ध मानसोपचार तज्ञ होते की या व्यक्तीला काय द्यायचंय. त्या वेळवणामध्ये बसलेले होते. 500 भिक्षू सांगायचं, समोरून 2 ग्रस्त येत आहेत, त्यांची ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही, नाव माहित नाही, काहीच नाही. आणि तरी बुद्धाने सांगितलं भिक्षूंनो, ते जे 2 समोरून ग्रस्त येत आहेत ते माझ्या धम्माचे आग्रश्रावक होती. कसं सांगितलं? अनकॉन्शियस माइंडला भगवान बुद्धांनी जागृत केलेलं. मन 2 आहे, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. सुप्त मन आणि बाह्य मन. आपण जे स्वप्न पाहतो ते सुप्त मनातल्या गोष्टी विचार असतात. आपण जो विचार करतो हा बाह्य मनातला. जर सुप्त मनाला जागृत केलं तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळेल. आणि ते बुद्धानं सुप्त मनाला जागृत केलेलं होतं. ते समोरच्या व्यक्तीची मनस्थिती ओळखत होते. आणि म्हणूनच ते आम्रपालीच्या महालात घालून त्या आम्रवनामध्ये त्याच दिवशी का गेले? ते सकाळी संक्रमण करायचे, म्हणजे हाही विचार करायचे तर मी आज कोणाला परिवर्तन करायचं, कोणाची मनस्थिती धम्म श्रवण करण्याच्या योग्यतेची आहे. मनामध्ये श्रद्धा पाहिजे ना धम्म श्रवण करण्यासाठी. तुमच्या मनामध्ये आपल्या श्रद्धाच नसेल, बसलो इथं आणि मन घरी आहे, तर मग काय होणार? कार्यक्रम संपल्यावर म्हणणार गुरुजी काय म्हणत होतो, मन ठिकाणावर नाही ना. मग बुद्धाने मनाला हे जागृत केलेलं होतं आणि त्या जागृत माइंडनं ओळखलं होतं की आज आम्रपालीची मनस्थिती धम्म श्रवण करण्याची आहे. आज अंगुलीमालची मनस्थिती धम्म श्रवण करण्याची आहे. म्हणून त्या दिवशी ते अंगुलीमालला भेटायला गेले. अगोदर पण बुद्ध तिथं होते ना, का नाही गेले?
त्याने बघितलं का आज अंगुलीमालाचं मन आहे श्रद्धेनं परिपूर्ण आहे. श्रद्धा म्हणजे पाणी ओलावा आहे. त्याच्या धम्माचा अंकुर पेरला की बीज येतंय. समजा पाऊसच पडला नाही आणि रिकाम्या महाराणावरती आपण सगळं पेरून दिलं, पाऊसच पडलेला नाही, ते पीक येईल का? पीक येण्यासाठी आवश्यकता आहे पावसाची. तसं धम्माचं निर्वाणाचं पीक येण्यासाठी आवश्यकता आहे श्रद्धेची. आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध हे मानसोपचार तज्ञ होते. मानसोपचार तज्ञांचे डॉक्टरांचे देखील डॉक्टर भगवान बुद्ध आहे. पुढचा पॉइंट आहे भगवान बुद्ध हे संतांचे गुरु आहे. जेवढे काही संत झाले, संत रविदास, संत एकनाथ, तर शेवटी संत गाडगे बाबा, या जेवढे संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं तो बुद्ध विचार सांगितला, समतेचा विचार सांगितला, मानवतेचा विचार सांगितला, जनकल्याणाचा विचार सांगितला. आणि या विचाराचा स्रोत कुठं आहे? बौद्ध धम्मामध्ये. त्यामुळे सगळ्या संतांवरती बौद्ध विचाराचा प्रभाव पडलेला आहे. म्हणून या सर्व संतांचे देखील गुरु कोण आहे? भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्धांनी माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं. जगामध्ये जेवढे काही लोकशाही राष्ट्र आहे तिथं मूलभूत अधिकार आहे घटनादत्त. आपल्या भारतामध्ये ते मूलभूत अधिकार 5 आहे. काही ठिकाणी 7 आहे, काही ठिकाणी 3 आहे. हे मूलभूत अधिकार शासन व्यवस्थेमध्ये कुठून आले? कालाम सुत्त. बाबासाहेब आंबेडकर या कालाम सुत्ताला म्हणतात. कालाम सुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आणि हा व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा सांगणारे जगामधले एकमेव महापुरुष आहे तथागत भगवान बुद्ध. म्हणून या शासन व्यवस्थेवरती भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव, कला, शिल्पशास्त्र, जेवढ्या काही कला आहे, जेवढे काही शिल्प आहे, जेवढे काही कोरीव काम आहे, ही बुद्धाच्या विचाराची देण आहे. सगळे शिल्प भिक्षूंनी निर्माण केलेत. 5-5 वर्ष 10-10 वर्ष राबले. तुम्ही वेरूळ बघा, अजिंठा बघा, कानेर गुंफा बघा, त्रिरेश्मी लेणी बघा. त्या तिथल्या शिल्प मूर्ती आता बोलतील अशा पद्धतीनं जिवंतपणा आणण्याचं काम. त्या बुद्धगयेमध्ये तर, कुशीनगर मध्ये तर ती जी महापरिनिर्वाण अवस्थेतली मूर्ती आहे ही 3 ठिकाणाहून वेगवेगळ्या पद्धतीनं दिसते. उषाकडून बघितलं गांभीर्य दिसत आहे, मध्ये बघितलं बुद्ध थोडस स्मित हास्य करताय. अशा पद्धतीनं कोरीव कामामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलंय. आणि या सर्व शिल्पावरती, मग ती शैली गांधार शैली असो, हेमाडपंथी असो, या सर्वांवरती बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. म्हणजे शिल्पकलेचे गुरु देखील भगवान बुद्ध आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आपण सर्वजण 7 वाजल्यापासून आला, त्यामुळं अधिक वेळ न घेता या सर्व मानवी जीवनाच्या जेवढे काही अंग आहेत त्या अंगाला दिशा आणि दिग्दर्शन करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. आणि म्हणून जगाचे गुरु हे भगवान बुद्ध आहे. विश्वगुरु भगवान बुद्ध. 2005 साली अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीनं 10,000 वर्षाचं इतिहासाचं संशोधन केलं. 10,000 वर्षाचा इतिहास बघितला आणि त्याच्यातून त्यांनी 100 नावं काढली वेगवेगळी विचारांची. मग कोणी वैज्ञानिक असेल, शास्त्रज्ञ असेल, मेडिकल मध्ये
असेल, विचारवंत असेल, अशी 100 लोकांची नावं काय आणि त्या 100 लोकांमध्ये 4 लोक निवडतात. या 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये या जगाला, विश्वाला दिशा आणि दिग्दर्शन करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम कोणी केलं? तर त्या युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट असा आहे की संपूर्ण जगामध्ये या 10,000 वर्षामध्ये या मानव जीवनाला, मानव जातीला योग्य मार्गावरती दिशा आणि दिग्दर्शन करण्याचं काम जगामध्ये फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्धांनी केले आणि म्हणून ते जगाचे गुरु ठरले. दुसरं नाव आहे महावीर स्वामींचं, तिसरं नाव आहे सम्राट अशोकाचं आणि चौथं नाव आहे बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक नाव जर सोडलं तर 3ही नावं बौद्ध शृंखलेमध्ये जोडलेली आहे. तिघांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. तथागत भगवान बुद्ध आषाढी पौर्णिमा, सम्राट अशोक अशोका विजयादशमी आणि त्याचाच धागा धरून, तोच इतिहासाचा धागा धरून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर मुक्कामी जवळजवळ 10 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो दिवस देखील अशोका विजयादशमी, तारीख होती 14 ऑक्टोबर, परंतु दिवस होता अशोका विजयादशमी. आणि म्हणून आपण अशा या महान जे व्यक्तिमत्व आहे, जगाच्या कल्याणासाठी झटलेले जगद्गुरु आहे, या गुरूंचे आपण अनुयायी आहोत. विश्वगुरु खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक हेच या विश्वाचे गुरु आहेत. हे त्रिवार सत्य आहे. आणि या ठिकाणी मला आपण बोलवलं, खूप 2-3 वर्षाचा कॅम्प केलेला आहे, परंतु मला बाहेर कार्यक्रम असल्यामुळं वेळ मिळत नाही. आजची पण तारीख म्हटलं आज आहे बाबा खाली, आपण ती चेंज करावी लागली, आपल्याला अडचण निर्माण झाली, तरी परंतु आपल्या सगळ्यांची भेट झाली. खूप बरं वाटलं. एक वर्षभरानं का होत नाही, वर्षवासाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या भेटी होणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातून आपल्यामुळं देखील, आम्हाला देखील एक ऊर्जा मिळते. इतक्या पावसामध्ये सगळ्या महिला, रविवारचा दिवस असताना आपण सर्वजण प्रचंड संख्येनं उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी केंद्रीय कार्यालय आणि महाउपाध्यक्ष गंगाराम आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप मंगलकामना व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय प्रभुत्वा. नमामि